कुमार मनीष संजय भांबीड, कुमारी गौरी सचिन कांबळे, कुमारी श्रेया रमेश कडू, कुमारी राखी महेश कांबळे या विद्यार्थ्यांपैकी कोणी उपस्थित असेल तर त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण कुमार मनीष संजय भांबीड हे ते उपस्थित राहिले. मी गवई सर यांना विनंती करतो की मनीष संजय भांबीड यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी राखी महेश कांबळे इयत्ता पदवी उत्तीर्ण त्यांचा सन्मान करण्याची विनंती सन्मानण्यासाठी रसाळ यांना करतो की त्यांनी त्यांचा यथोचित राखी महेश कांबळे यांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. दोन मोठ्यांचे खेळतात. त्यांच्या वतीने त्यांचा भाऊ सन्मान स्वीकारतोय. हॅलो, या दोन सामना असेल. पहिला उपांत्य फेरीचा सामना भैरवनाथ जालगाव वर्सेस श्रीसाई वनन. दोन्ही संघाला पहिला पुकार. श्रीसाई वनन वर्सेस भैरवनाथ जालगाव. चला ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या ठिकाणी आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूनं सातत्याने यंदाचा हंगाम ज्या संघाच्या माध्यमातून अगदी चांगल्या दर्जाचा खेळ सादर केला गेलाय असं दुर्गादेवी मुरुडचा संघ पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला यंदाच्या हंगामामध्ये पहिली स्पर्धा खेळताना चंद्रनगरचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्ड रेडसाठी जर्सी क्रमांक 5 या ठिकाणी सज्ज होतोय. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न असेल. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. नवेस मात्र डाईव्ह केली ते पायामध्ये केली गेली मैदानाच्या आतमध्ये. शुभम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. किती गुणाची कमाई असेल? काउंट डाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या ठिकाणी 4 गुणाची कमाई पाहायला मिळते चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे. जाऊया कोचेस कॉर्नरकडे. चला या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी मुरुडचा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलेला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. खिंडार पाडला गेला एका चढाईच्या माध्यमातून चंद्रनगर संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतो. या खेळाडूची चर्चा करूया. ज्या ठिकाणी या खेळाडू देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. केपी युवा कबड्डी सिरीज जी पुणे येथे होते त्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. गुणाची कमाई करतोय. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा आपण पाहतोय. सुयोग हा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
चला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय एक व्हॅली ट्रेड प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल सातत्याने गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न असेल या चढाईपटूच्या माध्यमातून. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे, एक खेळाडू अजून देखील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केली जाईल. तेच क्षेत्र परंतु खेळाडू या ठिकाणी वेगळा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सेम मेंटल्स त्या ठिकाणी पाहायला मिळते, गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या. प्रणय सावंत हा खेळाडू अगदी दमदार प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. शुभम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चंद्रनगर संघासाठी सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघाचा डिफेन्स आतापर्यंत थोडासा शांत आहे, परंतु चढाई मार्कवरती सातत्याने आक्रमक खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. आक्रमण या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय मधल्या फती डिफेंडर वरती या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाईल. पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी प्रणय सावंत या खेळाडूच्या माध्यमातून. या स्पर्धांच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले मिसाळवाडीचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री अमोलजी जाधव हे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मिसाळवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष अमोलजी जाधव. चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 प्रणय सावंत या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय. कोपरा रक्षकावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु या ठिकाणी अगदी चांगला संयम बाळगलाय डिफेन्सच्या माध्यमातून. गुणाची कमाई होत नाहीये. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा, यावेळेस मात्र प्रदीप मुलुक हा खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई होतीये. मुरड संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई झाली. या ठिकाणी प्रणय सावंत हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. कोपरा रक्षकावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतो. या ठिकाणी एक डिफेंडर सेल्फ आउट झालाय. गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा मुरुड संघाच्या खात्यामध्ये होतीये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 18 खेळाडू चंद्रनगर संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आहे. यावेळेस मात्र सुरेख अँकल रोल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते. एका गुणाने या ठिकाणी स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ऑल आउटच्या उंबरठ्यावरती चंद्रनगरचा संघ 1+2 = 3 पॉईंट जोडले जातील. त्या ठिकाणी मुरुड संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑल आउट होतोय तो मात्र चंद्रनगरचा संघ. स्कोर कार्ड ऐकूयात. 14 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ आहे, तर 6 या गुणसंख्येवरती चंद्रनगरचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोनस पॉइंट या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे. अगदी चंद्रनगर संघाच्या संघ प्रशिक्षकांमध्ये आपण पाहतोय स्वतः चंद्रनगर संघाचे एक आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे प्रथमेश मुलुक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर खास गुहागर येथे आपलं महाविद्यालयीन शिक्षण घेणारे, परंतु आज त्यांचा सामना आहे, त्यामुळे या ठिकाणी संघासाठी उपस्थित झालेले सार्थक शिकवण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला मुरुड संघाच्या संघ प्रशिक्षकांमध्ये प्रणय पवार यांना आपण पाहतोय. मुरुड संघाच्या माध्यमातून संघ प्रशिक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या ठिकाणी किती गुणाची कमाई असेल? एका गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. ती मात्र चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड हलतं ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे, परंतु या ठिकाणी एक ऑल आउट द्यावा लागेल. एक ऑल आउट घेतला गेलाय चंद्रनगर संघाला. त्या ऑल आउटची परतफेड देखील तितकीच महत्वपूर्ण आहे, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय पारस या खेळाडूला रोखण्यात यश आलंय. एक सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चंद्रनगर संघाच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आतापर्यंत आपण पाहतोय तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत.
या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे. जाऊया कोचेस कॉर्नरकडे. मला बघायला वयस्कर आहे ना, त्यामुळे बघायला कुठे कुठे आहेत ते पुढे आमची. चला या ठिकाणी या क्षणभर विश्रांतीवर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी प्रणय सावंत आक्रमण करेल. चंदननगर संघाच्या कोर्टमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आणि 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपली चढाई सजवली जाते. सातत्याने स्वतःच्या उजव्या कडोबाती रेंगाळताना पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र मधल्या 15 मिनिटात त्या ठिकाणी चूक करेल, गुणाची कमाई केली जाईल. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा प्रणय सावंत या खेळाडूच्या माध्यमातून यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल अँकल होईल. मुरुड संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून यावेळेस मात्र सुंदर कामगिरी आहे. एक चांगल्या दर्जाचा खेळ सध्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये सादर केला जातोय मुरुड संघाच्या माध्यमातून. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपली चढाई सुचवताना जो खेळाडू सातत्याने आज या मॅच मध्ये वारंवार चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय, प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय. यावेळेस मात्र एक व्हॅली ट्रेड आक्रमण प्रदीप मुलुक या खेळाडूच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीसाई वडण अशा 2 बलाढ्य संघामधला सामना यानंतर आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार हा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. भैरवनाथ जालगाव श्रीसाई वडण दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी हा पहिला पुकार. या ठिकाणी प्रणय सावंत हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. एक सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई झाली चंदननगर संघाच्या खात्यामध्ये. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा चंदननगर संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी सज्ज झाले. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. पहिल्या सत्राच्या सुरुवातीचा काही खेळ संपलाय, त्यानंतर आपण या ठिकाणी आपण पाहतोय तर संभवतः पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतचा गुणफलक मुरुडचा संघ जाऊन पोहोचलाय 16 या गुणसंख्येवरती, तर चंदननगरचा संघ या ठिकाणी 10 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतोय. तृतीय क्रमांक रोख पारितोषिक कुमार प्रथमेश पवार यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. चतुर्थ क्रमांकाचे रोख पारितोषिक आदित्य अनिल कांबळे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. तसंच श्री प्रकाश तानाजी सकपाळ यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे चषकाचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय श्री प्रकाश तानाजी सकपाळ, शिव सतीश धाडवे यांच्याकडून उत्कृष्ट चढाई व पकडपटू चषकाचे पुरस्कर्ते कुमार शिव सतीश धाडवे यांच्याकडून उत्कृष्ट चढाई व पकडपटू यांच्यासाठी चषक प्राप्त झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 1 श्री प्रशांत माने यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 कुमार शुभम शशिकांत पवार यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. श्री संजय भांबेड यांच्याकडून सर्वोत्कृष्ट सामनावीर चषक पुरस्कर्ते आहेत श्री संजय भांबेड. या क्रीडा मंडळासाठी हार्दिक शुभेच्छा बॅनर रूपी दिलेले आहेत ते सन्मान्य श्री दामोदरजी सणस, श्री संतोष सकपाळ, श्री मयुरेश मधुकर कांबळे, श्री मयुरेश मधुकर कांबळे येथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मधुकर कांबळे हे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आपले हार्दिक शुभेच्छा देणारे श्री सन्मान्य श्री अनिल दत्ताराम भांबेड, तसेच दुर्गा फॅब्रिकेट्स प्रोप्रा विजय मामोणकर, श्री महालक्ष्मी बर्फ सेंटर आणि रसवंती प्रोप्रायटर
सन्मान्य श्री गजानन परशुराम कांबळे, MR ऑप्टिकल चष्मावाला, प्रोप्रा श्री महादेव दवंडे, फ्रूट मर्चंट दापोली, प्रोप्रा श्री मंगेश वारसे, स्वागत हॉटेल प्रोप्राय रेडीज मॅडम, तुषार ऑटोमोबाईल्स प्रोप्रायटर सन्मान्य श्री अशोकजी भांबीड, कुमार स्वयं संतोष कोळंबे, श्रीशा इलेक्ट्रिकल्स प्रोप्रायटर श्री अशोक रेवाळे, विजयालक्ष्मी सर्व्हिसेस वेल्डिंग, प्लंबिंग, पेंटिंग, लाईट फिटिंग, कन्स्ट्रक्शन आणि किरकोळ कामे प्रोप्रायटर श्री अजित विजय तांबट, चिराखाण व्यावसायिक प्रोप्रायटर श्री पांडुरंग बांद्रे, PV गुरव अँड कंपनी प्रोप्रायटर श्री पद्माकर पांडुरंग गुरव, श्री डॉक्टर दर्शन शशांक कदम, वैभव भाजी सेंटर प्रोप्रायटर श्री बाळू गायकवाड, निर्मिती आर्ट ज्वेलरी प्रोप्रायटर श्री मंगेश धाकू पडाळ, राजा वैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड, वेदांत चिकन सेंटर प्रोप्रायटर श्री अभिजित थोरबोले, श्री गणेश एंटरप्राइजेस प्रोप्रायटर श्री रुपेश बामणे, खडी वाळू पाणी सप्लायर प्रोप्रायटर श्री मिलिंद टेमकर यांच्या या सर्वांच्या बॅनररूपी हार्दिक शुभेच्छा आपल्या मंडळास प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचे मंडळ आभारी आहे. चला यानंतर होणारा सामना भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधात शिवसाई वणन, दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. भैरवनाथ जालगाव, श्रीसाई वणन. या ठिकाणी सन्मान्य श्री मधुकरजी कांबळे हे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला ठिकाणी जर्सी क्रमांक 9 पारस प्रणय या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला आक्रमक खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी या चंदननगर संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूने एक मल्टी पॉईंट रेड केली आहे पहिल्या सत्राच्या खेळामध्ये तब्बल 4 गुणाची कमाई त्या ठिकाणी केली गेली. असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गुणाची कमाई केली जाईल. एक सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रणय सावंत हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 9 पायामध्ये डाव काढण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स या ठिकाणी एकवटण्याचा प्रयत्न करेल. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चंदननगर संघाच्या माध्यमातून एक गुण या ठिकाणी एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय डिफेन्स मार्कवरती चंदननगर संघासाठी. दुसऱ्या बाजूला मुरुडचा संघ ज्या संघासाठी बीच कबड्डीची स्पर्धा अगदी सुरेख राहिली. त्यानंतर आसुदगावची 60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा अतिशय बहरदार राहिली. या ठिकाणी आपण पाहतोय तो संघ या ठिकाणी मात्र या संपूर्ण स्पर्धेतील या लढतीमध्ये चला या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. चंदननगर संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र चंदननगर संघाच्या माध्यमातून सुपर टॅकल सिच्युएशन ऑन 3 खेळाडूंचा डिफेन्स. परंतु या ठिकाणी एक शांत संयमी खेळ करत माघारी परतलाय. आक्रमण पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मुरुड संघासाठी
उंच पुरासा चढाईपटू या ठिकाणी दाखल झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आहे. आक्रमणासाठी चंद्रनगर संघाच्या माध्यमातून त्यांचा एक महत्वपूर्ण आणि भरवशाचा चढाईपटू पाहायला मिळतोय. 3 खेळाडूच्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन. एक सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई त्या ठिकाणी करून देईल. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड. संभवतः थर्ड रेडच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रणय या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करेल. या ठिकाणी चला या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 13 या खेळाडूला आपण पाहतोय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे आणि एक महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी आक्रमण करतोय. गुणाची कमाई या ठिकाणी करणं तितकंच महत्वपूर्ण या चढाईमध्ये. डिफेन्स या ठिकाणी काही गडबड करेल. या ठिकाणी गुणाची कमाई होईल. मिड लाईन क्रॉस केली जाते. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये एका गुणाची कमाई आहे. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. 17 या गुणसंख्येवरती चंद्रनगरचा संघ आहे तर 20 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ. अजून एका गुणाची कमाई या ठिकाणी होईल. एका गुणानं मुरुड हा संघ स्कोर कार्डवरती पुढे सरकेल. 21 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचतोय तो मात्र मुरुडचा संघ. तर अजून देखील 17 या गुणसंख्येवरती चंद्रनगरचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. एक ऑल आउट जर दिला गेला चंद्रनगर संघाला प्रतिस्पर्धी संघावरती तर मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पलटवार केला जाईल. तो मात्र चंद्रनगर संघाच्या माध्यमातून एक रोमांच या ठिकाणी निर्माण करायचं तर या ठिकाणी एक मल्टी पॉईंट रेड अन्यथा एक ऑल आउट या ठिकाणी देणं आवश्यक आहे चंद्रनगर संघासाठी. सध्या स्थितीमध्ये थोड्याशा गुणांना पिछाडीवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र चंद्रनगरचा संघ. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आहेत. यानंतर खेळवला जाणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री साई वणन. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. भैरवनाथ जालगाव, श्री साई वणन 3 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी प्रतिभा खेळाडू सज्ज झालाय. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला आपण पाहतोय. या ठिकाणी संभवतः थोडीशी शांत सेमी खेळ काढण्याचा प्रयत्न आहे. गुणाच्या आघाडी सध्या स्थितीमध्ये मुरुड संघाकडे. जसेचा कटाक्ष मध्यरेषेवरतून या ठिकाणी बजरवरती टाकला जातोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्रणय या खेळाडूचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. थर्ड अँड फायनल कॉल या ठिकाणी देऊन झालाय. भैरवनाथ जालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री साई वणन. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 13. या ठिकाणी संभवतः डिफेन्स सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई केली जाईल. सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. 2 गुणाची कमाई आहे. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी मुरुड संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड मुरुड संघासाठी देखील. परंतु या ठिकाणी एक वेळ काढून खेळ काढण्याचा प्रयत्न आहे. शेवटच्या काही सेकंदामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला आपण पाहतोय. डिफेन्स या ठिकाणी एकवटेल. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. त्यानंतर मात्र आपण पाहतोय क्षणभर विश्रांती मागून घेतली ती मात्र. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सुपर टॅकल सिच्युएशन पुन्हा एकदा ऑन झाली आहे. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चंद्रनगर संघाचा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करतोय. सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सक्सेसफुल होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 गुणाची कमाई केली जाईल मुरुड संघाच्या खात्यामध्ये आणि हा सामना या ठिकाणी थोडासा दुरावलेला पाहायला मिळतोय चंद्रनगर संघासाठी. बरं नवीन खेळ पण चांगले. सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर कुठेतरी पकड मजबूत केली
या ठिकाणी मुरुड संघाच्या माध्यमातून सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. सामना संपायला शेवटचं मिनिट आहे. रनिंग हेड टच करण्याचा प्रयत्न धीरजचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते. आक्रमक खेळ काढण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये चंद्रनगर संघाच्या माध्यमातून. परंतु स्कोर कार्डकडे लक्ष देत आतापर्यंत जी आघाडी घेतली जाते त्या आघाडीच्या जोरावरती या ठिकाणी मुरुडचा संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर होईल. निदान रेषा अडवली जाते. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई पुन्हा एकदा केली जाईल. सडाई मार्कवरती पुन्हा एकदा धीरजला आपण पाहतोय. ठिकाणी गुणाची कमाई केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने या ठिकाणी मुरुडचा संघ ट्रॅव्हल झालाय. चला या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. मैदानावरील सामना संपेल.